प्रार्थना घेऊया. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला. गुड आफ्टरनून. चला आज काय बोलूया. सर प्रश्न काढलेत. एक वाचतोच म्हणजे प्रश्न काढले. तुम्ही सगळ्यांनी लिहिलंय ना. तुम्ही लिहिलेत ना. आपण बोलूया त्या प्रश्नावरती. त्यांनी वाचून दाखवलं की तो प्रश्न घेऊन त्याच्यावरती बोलूया. काय पहिला प्रश्न. मी कधीतरी दारू पितो आणि त्यासाठी मला व्यसनमुक्तीची आवश्यकता आहे का. कधीतरी दारू पिणाऱ्याला कशाला असेल व्यसनमुक्तीची आवश्यकता. साधी गोष्ट आहे. साधं उत्तर आहे. जर एखाद्या माणसाला असं वाटत असेल की मी कधीतरीच दारू पितो तर त्याला व्यसनमुक्तीची काही गरजच नाही. कारण मुळात त्याला व्यसन कुठे आहे. व्यसन म्हणजे काय आहे बघा. कधीतरी दारू पिणं, सलग दारू पिणं असा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की जेव्हा केव्हा मी दारू पित असेन त्याचे दुष्परिणाम माझ्यावरती होतात का. आणि दुसरी गोष्ट ती पुन्हा पुन्हा माझ्या मनात येते आणि पुन्हा पुन्हा मला दारूची घेण्याची तीव्र इच्छा होते असं आपल्या बाबतीत घडतंय का. ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारला असेल त्यांनी ते कदाचित मागच्या काही ग्रुप्सना होते की नाही हे मला माहिती नाही. पण मद्यपाश किंवा कोणतीही व्यसनाधीनता याची जी 4 लक्षणं आपण पाहिली होती ती लक्षणं अशी होती की आपण प्यायला सुरुवात केल्यानंतर किंवा अंमली पदार्थ घ्यायला सुरुवात केल्यानंतर कालांतरानं त्याचं प्रमाण वाढत जातं. दुसरा भाग असा होता त्यातला ज्याला कंपल्शन असं म्हणतात की मला पुन्हा पुन्हा व्यसन करणं भागच पडायला लागलं. मला ते घेतल्याशिवाय काही बरं वाटेना आणि त्यामुळे ती एक प्रकारची गुलामगिरी माझी व्हायला लागली. तिसरा भाग त्यातला लक्षणाचा असा होता की त्याच्याशिवाय दुसरी कामं करणं मला अवघड व्हायला लागलं. म्हणजे मला दारू जर पोटात असेल किंवा अंमली पदार्थ पोटात असेल तरच मी आत्मविश्वासाने काम करीन, तरच मला दिलेलं काम करू शकेन, तरच मी कष्टाची कामं करू शकेन, तरच मी इंटरव्ह्यूला जाऊ शकेन. म्हणजे कुठलंही दुसरं काम करत असताना त्याच्यासाठी माझ्या पोटात दारू असली पाहिजे आणि त्याच्या गुंगीचा भाग किंवा त्याचा अंमल माझ्या मेंदूवरती असलाच पाहिजे असं तिसरं लक्षण. आणि चौथं लक्षण असं की जर मी बंद केली घ्यायची तर मला विड्रॉल सिम्पटम्स यायला सुरुवात होते. म्हणजे हात थरथरायला लागतात, पोटात दुखायला लागतं, ताबा राहत नाही आपल्या स्वतःवरचा, अनेक प्रकारचे अस्वस्थता आपल्याला जाणवायला लागते. ही सगळी जी 4 लक्षणं आहेत ही लक्षणं ज्या माणसाला आहेत त्याला व्यसनाधीनता आहे. मग आता ही जर 4 लक्षणं आठवड्यातनं एकदा किंवा 2दा पिऊन जर येत असतील तरी तो व्यसनीच आहे. त्याचा अर्थ असा नाही की तो सलग आठवडाभर पितोय का, हा मुद्दा नाही आहे. म्हणजे तो आठवडाभर प्याला तर त्याला व्यसन आहे आणि जो 2 दिवस प्याला व्यसन नाही असा फरक करता येणार नाही. त्याचा अर्थ असा आहे की एखाद्या माणसाला 2 दिवस प्याल्यानंतर सुद्धा हे घडत असेल तरी तो व्यसनाधीनच आहे असा त्याचा अर्थ. कारण त्याच्या पिण्यामुळं त्याचं नुकसान होतं आहे, त्याला त्रास होतोय. तो शारीरिक त्रास असेल, मानसिक त्रास असेल, आर्थिक त्रास असेल. आणि असं जेव्हा कुटुंबियांच्या लक्षात येतं की याच्या पिण्यामुळं याचे वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान होत आहे तेव्हा ते त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय लगेच घेतलेला नसतो त्यांनी. जेव्हा त्यांना बराच काळ असं दिसत राहतं की याच्या पिण्यामुळं नुकसान होतंय तेव्हा सुरुवातीच्या काळात ते सांगत राहतात, अरे तू थांब, तुझं जास्ती होतंय, तुझा प्रश्न वाढायला लागलाय, प्रॉब्लेम वाढायला लागलाय, आणखीन नुकसान होईल, थांब, तू जास्ती करू नकोस, जास्ती घेऊ नकोस. पण त्या माणसाला ते लक्षात येत नाही. त्याला असं वाटत राहतं माझा कुठं काय प्रॉब्लेम आहे, मी थोडीच घेतोय असं तो म्हणत राहतो. पण कुटुंबियांना कालांतराने अशी काळजी वाटते की हा जर घेत राहिला आणि याला असंच घेत राहू दिलं तर मात्र हा हाताबाहेर जाईल आणि मग फार मोठं नुकसान होईल, कदाचित याच्या जीवावर सुद्धा बेतेल. मग ते व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतात.
म्हणून व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आल्यानंतर हा प्रश्न विचारण्यात काय अर्थ उरला नाही आता, की मी इतकी घेतो आणि मग मला का केंद्रामध्ये ॲडमिट केलं. त्याचा अर्थ असा झाला की तुम्हाला केंद्रामध्ये ॲडमिट केलं याचा अर्थ असा, बाकीच्या कुटुंबातल्या मंडळींना असं जाणवतंय की हे हाताबाहेर चाललेलं आहे, म्हणूनच त्यांनी तो निर्णय घेतला. हे आपल्याला स्पष्ट केलं पाहिजे स्वतःला आपण, म्हणजे हा प्रश्न मनात असा येणार नाही. किती प्रमाण आहे ही तुलना करत बसण्यात काही अर्थ नाहीये. ही तुलना करता येणार नाही, कारण सगळ्यांचं प्रमाण कुठं सारखं असतं. कुणी इतकीच घेतं, कुणी थोडी घेतं, कुणी 90s घेतं, कुणी मोठी बाटली घेतं, आणखीन जास्ती प्रमाणात घेत असेल. ही तुलना करण्यात काही अर्थ नाहीये. मुद्दा एवढाच आहे, जे काही घेता तुम्ही, ज्या प्रमाणात घेता त्यांनी तुमचं नुकसान होतंय की नाही. आणि असं नुकसान होत असेल तर कुटुंबातली मंडळी त्या माणसाला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करतात, हे लक्षात घ्या. एकटेपणात वारंवार भीती वाटते आणि दारू पिण्याचा विचार का येतो? दारू पिण्याचा विचार मनामध्ये येतो त्याची कारणं आपण थोडीशी पाहूया. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आधी आपण पित नव्हतो, म्हणजे लहान असताना तर काही पिण्याचा प्रश्न नसतो, कारण आपल्याला त्या प्रकारचं स्वातंत्र्यही नसतं, आपल्याला बाहेरचं जग दिसलेलं नसतं, आपलं लक्ष फारसं मोठ्या समाजाकडे मोठ्या जगाकडे काही गेलेलं नसतं. लहानपणी बऱ्यापैकी कुटुंबातल्या माणसांचा ताबा आपल्यावरती असतो आणि त्यांचं लक्षही खूप असतं आपल्यावरती. त्यामुळे आपण काही फारसं अशा प्रकारे नुकसानकारक वागण्याची शक्यता फार कमी असते. पण कालांतराने जेव्हा आपण मोठे झालो, आपण थोडंसं आणखीन बाहेर जायला लागलो, जगाकडे पाहायला लागलो, इतरांची तुलना नकळत करायला लागलो, तेव्हा आपल्याला असं वाटलं की हे अनेक माणसं दारू पित असतात, मद्यपान करत असतात, आपणही थोडासा अनुभव घेऊया, असं म्हणून आपण पहिल्यांदा त्याचा अनुभव घेतला असेल. त्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला त्या नशेचा एक प्रकारचा झटका बसला, कारण या प्रकारचा पदार्थ तोपर्यंत आपल्या पोटामध्ये गेलेला नव्हता. म्हणजे आपण जे सर्वसाधारण जेवणखाण करत असतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे आंबवून किंवा त्याच्यामध्ये अल्कोहोल तयार होईल असा पदार्थ आपल्या पोटामध्ये जाण्याची शक्यता फार कमीच असते. कारण आपण साधं जेवण जेवत असतो, पोळी भाजी खात असतो, नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज खात असतो, पण त्याच्यामध्ये अल्कोहोल तयार झालंय आणि अल्कोहोल पोटामध्ये गेलंय अशी शक्यता फार कमी आपल्याला दिसते, असा अनुभव फार कमी येतो. पण जेव्हा केव्हा अल्कोहोलच म्हणजे प्रत्यक्ष पिण्याची दारू जेव्हा पोटात आपल्या गेली, त्यावेळेला काय घडलं, तर सुरुवातीला तर आपल्या शरीराने त्याला बाहेर टाकून दिलं, कारण शरीराला त्याची ओळखच नव्हती. जेव्हा शरीराला ओळख नसते तेव्हा आपल्याला शरीर तो पदार्थ बाहेर टाकायला भाग पाडतो, कारण ती एक प्रकारची फॉरिन बॉडी असल्यासारखी असते. म्हणून अल्कोहोलची ओळख नव्हती शरीराला, मग आपल्याला उलट्या झाल्या, पोटातला तो पदार्थ बाहेर निघून गेला वगैरे. परंतु त्यावेळेला जो अल्कोहोलने आपल्याला अनुभव दिला तो कसा होता, तर एक वेगळ्याच प्रकारची नशा आपल्या मेंदूमध्ये तयार झाली, ज्याने काही माणसांना थोडासा उत्साह वाटला, एकदम कॉन्फिडन्स वाटला, छान वाटलं, म्हणजे फिलिंग ऑफ वेलबिंग असं म्हणतात तसं वाटलं, मजा वाटली, शिवाय आपल्याला वेगळं काहीतरी आपण अनुभव घेतला असं जाणवलं. हा जो वेगळा अनुभव आपल्याला जाणवला त्याच्यामधून काय झालं होतं, तर एक प्रकारे जो ताण असतो मनातला तो थोडासा बाजूला पडलाय की काय असा अनुभव आपल्याला आला. म्हणजे कॉन्फिडन्स तयार झाला, छान वाटलं. आपण जरी आपण दुबळे असलो किंवा फार मोठी शक्ती आपल्यामध्ये नसली तरी आपल्यात ताकद आली आहे अशा प्रकारची जाणीव त्यावेळेला आपल्याला अनुभवायला मिळाली. म्हणजे तो भास होता पण ते फिलिंग तरी झालं. हा अनुभव छान होता आपल्याला. हा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावा असं कालांतराने वाटायला लागलं. पुन्हा एकदा जरा प्रश्न वाचणार म्हणजे त्यातला मूळ. एकटेपणात वारंवार भीती वाटते आणि दारू पिण्याचा विचार का येतो? बरोबर, म्हणजे मूळ हा प्रश्न काय आहे बघा, की एकटेपणामध्ये किंवा भीतीला बाजूला करण्यासाठी म्हणून किंवा भीती वाटत असताना दारू मला घेतल्यावरती त्याचा परिणाम नेमका माझ्या भावनांवरती कसा होतो असा मुद्दा आहे. दारूने दिलेला हा सुरुवातीचा उत्साहाचा परिणाम, उत्साहाचा अनुभव आपण जो घेत राहिलो, कालांतराने आपल्याला असं वाटत राहिलं की माझ्या मनामध्ये तयार होणाऱ्या भावभावना बाजूला करण्यासाठी हक्काचा जणू काही पदार्थ मला मिळाला. म्हणजे जेव्हा जेव्हा माझा कॉन्फिडन्स गेला त्यावेळेला मला असं वाटलं थोडीशी घेतली तर कॉन्फिडन्स येणार,
आणि बऱ्याचदा तो अनुभव सुद्धा आपल्याला आला की घेतली की मला छान वाटतंय, घेतली की मला कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतंय, असं आपल्याला अनुभवता आलेलं आहे, आपल्याला जाणवलेलं आहे. मग हे कशामुळे घडलेलं आहे? तर मुळामध्ये दारू काय करते आहे, तर आपला जो कॉग्निटिव्ह प्रोसेस म्हणजे बुद्धीचं कार्य आपलं बदलण्याचं काम जणू काही दारू करते आहे. म्हणजे त्याला इम्पेअरमेंट असा खरं शब्द आहे. इम्पेअरमेंट म्हणजे बुद्धीचं कार्य आपलं बिघडतंच. आणि त्यामुळे काय होतं की नैसर्गिकरित्या आपल्या विचारांमधनं येणाऱ्या भावना बाजूला करण्याची शक्ती जणू काही त्या पदार्थात आहे, दारूमध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला जर एखादी नको ती भावना जर मनात यायला लागली तर ती बाजूला करण्याची ताकद या पदार्थामध्ये आहे आणि तो घेतला पाहिजे असा विचार आपल्या मनामध्ये यायला लागला. आता आपण जसं सुरुवातीला म्हणलं की वेगवेगळ्या कारणांची डिपेंडन्सी जी तयार झाली, आपल्याला अवलंबित्व तयार झालं की मला भीती वाटली दारू पितोय, मला नैराश्य आलं दारू पितोय, मला आनंद झाला दारू पितोय. म्हणजे जणू काही प्रत्येकच गोष्ट माझी जी मेंदूची क्रिया आहे त्यातनं निर्माण होणारे आणि विचार भावना आहेत, या सगळ्याच्या बरोबर दारूचा विचार तयार व्हायला लागला. याला काय म्हणतात? याला इंग्रजीमध्ये असोसिएशन तयार होणं असं म्हणतात. असोसिएशन. मग असोसिएशन कसलंय? अमुक भावना आली दारूची आठवण, अमुक प्रकारचा विचार आला दारूची आठवण. म्हणजे आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की साधं गाणं लावतोय मी CD वरती, CD ऑन केल्याबरोबर मला जसं गाणं लागलं तसं मला दारूचा विचार आला. तर त्याची इथं दारूचा विचार का बरं आला? पण म्युझिक आणि दारू यांचं नातं बनलं माझ्या डोक्यामध्ये. आणि म्युझिक लावलं की दारू, नुसतं म्युझिक नाही. पार्टीला जायचंय, पार्टी म्हणलं की दारू, पार्टी शब्द आला की दारू. म्हणजे पार्टी आणि दारूचं नातं, म्युझिक आणि दारूचं नातं, पिकनिकला जायचं म्हणजे दारूचं नातं. आपल्या सगळ्यांना लक्षात येतं बघा की पिकनिकला जायचंय मुलांबरोबर, तर त्याच्या बरोबरच जणू काही दारूची सोय केलेलीच आहे असं आपण गृहीत धरून ठेवतो की त्याच्याबरोबर सोयच आहे, म्हणजे ती येणारच आहे त्याच्यावर हमखास. म्हणजे काही गोष्टी आणि दारू यांचं नातं आपल्या मनामध्ये जमलेलं आहे. मग यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये जेव्हा आपल्याला एकटेपणा जाणवतो काही वेळेला किंवा भीती वाटत असेल, अशा वेळेला सुद्धा त्या एकटेपणा आणि भीती या दोन्ही गोष्टींचं नातं सुद्धा दारूशी ऑलरेडीच जमलेलं आहे. म्हणजे मला दारू विना त्याच्याकडे पाहायला शिकायचंय असं न वाटल्यामुळे बरोबरीने तयार झालेलं नातं, मी एकटा पडलोय, माझ्या मनामध्ये दारूचाच खेळ सुरू झालाय आणि मला असं वाटतंय की आता मला प्यायलाच पाहिजे कारण मी एकटा पडलोय. माझ्या मनामध्ये दडपण आहे, हे दडपण काढायला दारू असली पाहिजे. म्हणजे ज्या ज्या प्रकारचे विचार माझ्या मनामध्ये येतात, ज्या ज्या प्रकारच्या भावना माझ्या मनामध्ये येतात, त्या प्रत्येकाचं नातं या दारू घेण्याच्या विचारांशी जोडलं गेलं. आणि त्यामुळे प्रत्येकच वेळेला असं घडायला लागलं की माझ्या मनामध्ये दारूचा विचार जणू काही तयार व्हायला लागतो. असं सगळं आपलं गणित जोडलं गेलेलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना आपण जेव्हा हा व्यसनमुक्तीचा उपचार म्हणून करतो आहोत तेव्हा एका बाजूला दारूतनं बाहेर कसं यायचं आहे हे आपण शिकतोच आहोत, पण त्या बरोबरीने ते शिकत असताना आपले विचार, आपल्या भावना आणि दारूचं तयार झालेलं नातं हे सुद्धा कसं आहे हे पण शिकायला लागणार आहे आपल्याला. नाहीतर आपण काल जसं बोलत होतो किंवा अनेकदा त्याच्याविषयी बोललेलो, तू पण अनेकदा प्रश्न विचारले की कुटुंबामध्ये गेल्यानंतर कुटुंबातली मंडळी मला समजून घेत नाहीत या विचाराने दारूचा विचार तयार झाला. म्हणजे माझ्या घरातली मंडळी मला समजून घेत नाहीत हे एवढं डोक्यात आलं की दारूचा विचार सुरू. म्हणजे मी माझ्या कुटुंबात गेलोय, खरं म्हणजे आता तिथे मला स्थिरपणा आणायचा आहे स्वतःला, काही दिवस तसं होणार आहे, हे सगळं आपलं बोलणं होणारच आहे आणि होतच असतं प्रत्येक वेळेला. पण तरी सुद्धा घरामध्ये गेल्यावरती माणसं मला व्यवस्थित रीतीने काय सहानुभूती दाखवत नाहीत, समजून घेत नाहीत, हे मला डोक्यात आल्याबरोबर दारूचाच विचार सुरू. आणि पुष्कळ वेळेला अशा प्रकारचा विचार त्या दारूकडे आपल्याला घेऊन गेलेला दिसतो. आणि मग कुटुंबीय पुन्हा तेच म्हणत राहतात, आम्हाला वाटलंच होतं हा असं वागणार आहे. म्हणजे काय होत राहतं बघा, चक्र कसं फिरतंय. म्हणजे माझ्या मनात त्यांनी अमुक अमुक वागल्याचा विचार आला, त्याच्याबरोबर दारू आली, मला असं वाटलं हे मला समजून घेत नाहीत, मग मी पुन्हा दारू प्यायला गेलो आणि ते लोक असं म्हणले हा कुठं समजून घेतोय, टाका याला परत व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. हे चक्र थांबणार कधी? म्हणजे हे चक्र थांबायचं असेल तर आपल्याला
आत्ता आपण जसे बसून विचार करतो आहोत, काहीतरी ऐकतो आहोत, तसं करावं लागणार आहे. म्हणून हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचा भाग ज्याला कुणाला वाटत असेल त्यांनी असं लक्षात घ्या की त्याला मुळामध्ये लोनलीनेस काय येतोय, कारण तो वैचारिक भाग आहे. हा विचारातनं तयार झालेली लोनलीनेसची भावना. मग माझ्या डोक्यात काय येतंय, मी एकटा पडलोय म्हणजे काय? खरं तर आपण एका बाजूला काय म्हणत असतो, मी एकटाच आलो एकटाच जाणार, असं आध्यात्मिक जणू काही विधान करतो की नाही आपण कधी कधी. म्हणजे एका बाजूला खरं तर मी एकटाच आहे आणि मला एकट्यालाच अनेक गोष्टी ठरवायच्यात. असं असताना मी एकटा पडलोय हे जे म्हणणं आहे माझं, ज्याला लोनलीनेस आपण म्हणतो, हा एकटं पडणं म्हणजे काय आहे ते माझं मलाच समजून घ्यावं लागणार. कारण मला एकटं बिकटं कोणी पाडत नसतं, मीच एकटा पडलो असं माझं म्हणणं असतं. मग माझं एकटं पडणं म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजे मग या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येईल की मग तो एकटेपणा म्हणजे काय, त्याच्याबरोबर येणारी भीती म्हणजे काय आणि दारूचा विचार म्हणजे काय. ओके. नेक्स्ट, इथून गेल्यानंतर माझ्या जीवनात काही अडचण येऊ शकेल. मग ती कौटुंबिक, आर्थिक किंवा सामाजिक आणि इतरही काही असू शकेल. तर स्वतःची सोब्रायटी वर्षानुवर्ष मेंटेन ठेवण्यासाठी कुणाची मदत घ्यावी लागेल? छान आहे प्रश्न, ज्याने कोणी विचारला हा प्रश्न फार छान आहे. एक म्हणजे आपण असं लक्षात घ्या की अडचण म्हणजे तरी काय. आपण सगळेच जण जगत असताना आपल्या सगळ्यांना आपलं जीवन चालवण्यासाठी काही ना काहीतरी हालचाल, कष्ट घ्यावेच लागत असतात, कष्ट करावे लागत असतात, पैसे मिळवावे लागत असतात. आणि हे सगळं करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतच असतात, त्या सगळ्यांनाच येत असतात. आता विशेषतः आपला प्रश्न काय आहे, तर मुळातच आपल्याला जी मोठी अडचण तयार झाली आहे ती आहे या मद्यपाशाची, अल्कोहोलिझमची. ही आत्ताची आपल्यात सगळ्यात मोठी अडचण आहे. मग आपण असं म्हणूया की याची हायरार्की लावता येते. हायरार्की याचा अर्थ असा की प्रायोरिटी पहिल्यांदा कशाला द्यायची, मग दुसरी कशाला द्यायची, तिसरी कशाला द्यायची, प्राधान्य पहिलं कशाला द्यायचं, असं आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागणार की पहिलं काय सोडवू, दुसरं काय सोडवू, तिसरं काय सोडवू. मित्रांनो, आपण असं लक्षात घेऊया, आपल्यासाठीचं पहिलं प्राधान्य व्यसनमुक्ती हेच आणि हेच कायम असणार आहे. कायमची प्रायोरिटी. कायमची प्रायोरिटी काय आहे? मद्यपाशाकडे लक्ष देणे आणि मद्यमुक्तीकडे जाणे. म्हणजे जी माणसं अल्कोहोलमध्ये अडकलेली नसतात किंवा अल्कोहोलिझममध्ये अडकलेली नसतात, मद्यपाशात अडकलेली नसतात, त्याच्यासारखी, उदाहरणार्थ मी आहे कदाचित, तर माझी प्रायोरिटी काय आहे, तर हेल्थ ही माझी प्रायोरिटी आहे. म्हणजे माझी तब्येत, आरोग्य ही माझी प्रायोरिटी आहे. तुमची सुद्धा तीच आहे. म्हणजे तुमची प्रायोरिटी काय, हेल्थ आहे. मग हेल्थला धक्का देणार काय आहे, अल्कोहोलिझम आहे किंवा ॲडिक्शन आहे. म्हणजे अल्कोहोलिझम किंवा ॲडिक्शन याच्यातनं बरं राहणं, म्हणजे सोबर राहणं, व्यसनमुक्त राहणं, हीच प्रायोरिटी कायम असणार आहे. कायम कायम कायम. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, आपण एक स्टेटमेंट करत असतो बघा, वन्स ॲन अल्कोहॉलिक ऑलवेज ॲन अल्कोहॉलिक, वन्स ॲन अल्कोहॉलिक ऑलवेज ॲन अल्कोहॉलिक. मग याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की आपण जे काय मद्यपाश हा आजार आपल्याला झालेला आहे, हा मद्यपाश आजार हा काय म्हणू, डायबिटीज सारखा कदाचित बरोबर राहणार आहे आपल्या, पण आपण सावध राहिलो तर तो आजार आपल्याला त्रास देणार नाही. मग सावध राहायचं आहे. अडचणी तर कायमच येणार आहेत. मग सावध काय राहायचं आहे, तर अडचणी सोडवत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या, मला हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे की अडचणींनी जो काही माझ्या मनावर थोडाफार परिणाम होत असतो त्याने मी कधीही दारूचा विचार करून चालणार नाही. अरे बापरे, मला अमुक अमुक करायचंय पण ते आता झालंच नाही, मग पिऊ का? मी जर समजा म्हणलं की मला एखादं महत्त्वाचं कार्य करायचं आहे, घरामध्ये काहीतरी कार्य आहे, लग्न बिग्न आहे आणि त्याच्यासाठी लागणारा पैसा माझ्यापाशी आज नाही आहे, काय करू? अरे बापरे, मला टेन्शन आलं, दारू पिऊ का? दारू पिऊन सुटणार आहे का कोडं? दारू पिऊन कुठला तरी प्रश्न सुटतो का? मला असं म्हणलं पाहिजे की दारू पिऊन प्रश्न वाढेल, सुटणार नाही आहे. आत्तापर्यंतच्या अनुभवावर आधारित तुमचं ज्ञान काय आहे? तर दारूचा प्रश्न तुमचा, इतर तुमचे प्रश्न दारूनी सुटले का? नाही, प्रश्न सुटले नाहीत. प्रश्नाची तीव्रता वाढली. प्रत्येक वेळेला प्रश्नाची तीव्रता वाढली. म्हणजे दारू हे प्रश्न सोडवण्याचं, अडचणी सोडवण्याचं उत्तर नाही, हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे आपल्या अनुभवातनं. मग असं असताना पुन्हा तोच कसा विचार येईल, मला अडचण आली पिऊ का, मला प्रॉब्लेम झाला पिऊ का? हेच उत्तर कसं काय? परत तेच उत्तर.
नाही, म्हणजे ते उत्तर देऊन चालणार नाही. मग मला यासाठी सावधान राहावं लागणार आहे. आपण रोज बोलतो आहोत अवेअरनेसबद्दल. आपल्याला सावधानता ठेवायची आणि ती ठेवण्यासाठी मग आपल्यासाठी सारंग सरांसारखे एक सर उपलब्ध आहेत. मला तुम्ही काही बोलायला आलात, मी उपलब्ध आहे. इथली सर्व स्टाफ मंडळी उपलब्ध आहेत. बाहेर गेलात तर ए सारख्या सभा आपल्याला उपलब्ध आहेत. तुम्हाला वाटलं तर एखाद्या अल्कोहोलिझमविषयी ज्याला माहिती आहे अशा सायकोलॉजिस्ट तुमच्या मदतीला येऊ शकतो, असं सायकियाट्रिस्ट तुमच्या मदतीला येऊ शकतो. म्हणजे कितीतरी जागा आपल्याला मदतीसाठी आहेत. मी जर ठरवलं की काय झालं तर मला सोबर राहायचं आहे, तर तुमच्यामध्ये कोणीही येत नाही. तुम्ही उत्तम सोबर राहता आणि छान प्रकारे परिस्थितीला तोंड देता, सामोरं जाता आणि आनंदाने प्रवास करता. म्हणजे सोबरायटी आपल्याला व्यवस्थित मेंटेन करता येते. आत्ताच मी सारंग सरांचं बघत होतो की मला कौतुक वाटतं या मुलाचं. मी त्याला मुलगा असं म्हणतो तुमच्यासाठी, तो मोठा गुरु आहे. पण आज मी जे त्याला बघतोय की आज काय त्याच्या डोक्यावर काय ताण नाही आहे का? आहे ताण. इथं काम करायचा ताण आहे, इतर काही बाहेरच्या गोष्टींचा ताण आहे. पण मला असं लक्षात येतं की आज हा माणूस वेगळ्या पद्धतीने त्याला तोंड देतो, वेगळ्या विचारांनी त्याला तोंड देतो. आज कुठं गेला तो दारूचा विचार, जो पूर्वी असेल कदाचित तो नाही, गायब झाला. म्हणजे आज तुम्हाला असं दिसेल की कितीही अडचणी आल्या तरी विचार जर योग्य करायचा ठरवला तर तो आपल्या सगळ्यांना करता येतो. आपण ठरवायचंय योग्य विचार कोणता करायचा आहे, ते चॉईस आपला आहे. ओके. दारू पिऊन माणसं खरं बोलतात, हे खरं आहे का? नाही नाही, काही त्याला अर्थ नाही, अजिबातच अर्थ नाही काही, असं काही नाही. अगदीच काय असतं लक्षात असं घ्या की दारूनी मेंदूवरती परिणाम होतो. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की कॉग्नेटिव्ह प्रोसेस हा आपला बिघडतो. कॉग्नेटिव्ह प्रोसेस हा बिघडतो आणि तो बिघडल्यामुळे त्या माणसाला आपण काय बोलतोय याच्यावर त्याचा काही ताबा राहत नाही. खरं सांगायचं झालं तर तारतम्य राहत नाही. आणि मग ते तारतम्य न राहिल्यामुळे जर त्याच्या तोंडातनं काहीतरी आलं ज्याला तुम्ही हे खरं असं म्हणायला लागलात तर ते खरं तुमच्यासाठी, परंतु त्या माणसाला ते तारतम्य राहिलेलं नसतं. खरं बोलणं कशावर आधारित आहे? तर प्रामाणिकपणावर आधारित आहे. हां, आपण ऑनेस्टी असेल आपल्यापाशी तर आपण खरंच बोलतो. आपल्याला काय गरज नसते खोटं बोलायची, कारण खोटं बोलण्याने एका खोट्यातनं अनेक खोटी असं आपल्याला माहिती आहे. मग खोटं बोलणं हे जास्ती त्रासदायक आहे खरं सांगायचं झालं तर खऱ्यापेक्षा. खरं बोलण्याला काय असतं, आठवावं लागत नाही. मी खरं जे बोलत असतो, मी थोड्या वेळापूर्वी काय बोललो असं खरं बोलायला आठवावं लागत नसतं, खोट्याला आठवावं लागतं. अरे मी मगाशी काय बोललो बरं, आता ते लक्षात ठेवलं पाहिजे आणखीन 10 लोकांना सांगायला. म्हणजे खोटं लक्षात ठेवावं लागेल, खरं लक्षात नाही ठेवावं लागत. तर याला काही अर्थ नाही आहे, कारण आपला मेंदूवरचा ताबा गेल्यामुळे माणूस वाटेल ते बोलतो. मागच्या वेळेला मी तुम्हाला काय म्हटलं होतं बघा की मेंदूवरचा जो इनिबिशनचा भाग आहे, हां, इनिबिशन्स असा शब्द मी वापरला होता तुम्हाला. इनिबिशन्स जेव्हा नंब होतात तेव्हा आपण वाटेल ते वागायला सुरुवात करतो. म्हणजे मोठ्यांदा बोलतो, तोंडातनं घाणेरडी भाषा बाहेर यायला लागते, शिव्यागाळी करायला लागतो, ॲग्रेसिव्ह होतो, वाटेल तसं वागतो. त्यापैकीच हे खरं बोलणं. त्याला खरं म्हणून काही अर्थ नाही आहे. माझं मन स्थिर नाही. मी 2 महिने गावाकडे असलो की मनानेच पीत नाही, पण अचानकच प्यायला सुरू होतो. असे का? मुळात बाय फ्लूक म्हणजे आपोआप दारू बंद होणं याला काही अर्थ नाही आहे. आपल्याला जेव्हा व्यसनमुक्त व्हायचं असतं तेव्हा ते विचारांनीच व्हावं लागत असतं, बाय फ्लूक नाही. जमलं तर जमलं असं नाही आहे. व्यसनमुक्ती हा एक प्रोसेस आहे, हा एक प्रोसेस आहे आणि तो प्रोसेस आपल्याला विचारांनी जाणीवपूर्वक करावा लागतो. तो असं नाही आहे आता मी सोडायचं ठरवलं आपोआप होऊन जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल गळ्यात माळा घातली, आता दारू परस्पर सुटेल, मी काय करायची गरज नाही आहे. नाही नाही, असं नाही आहे. आपल्या नकळत चुकून माकून दारू थांबणं हे कधीतरी झालेलं आहे. अनेक माणसांच्या बाबतीत ते झालेलं आहे. काही माणसं 3 महिन्यानंतर 3 महिने बंद करतात, 6 महिने बंद करतात, वर्ष बंद करतात आणि अचानक एक दिवशी प्यायला सुरुवात करतात. तर हा काय दिवस त्यांनी काय लिहून ठेवलेला असतो का डायरीमध्ये, अमुक दिवशी आता मी सुरू करणार आहे? नाही, असलं काही नसतं, असं काही नाही आहे. काय होतं सांगतो तुम्हाला, हा एक आपल्या व्यक्तिमत्वातला झटका आहे. याला बिंज पॅटर्न असं म्हणतात. दॅट इज अ बिंज पॅटर्न.
बिंज पॅटर्न म्हणजे झटकेबाजपणाने दारू पिणं. म्हणजे अशा प्रकारचा आलेख जर काढला तर काही दिवस असा आलेख जातो दारू बंद ठेवल्याचा, आणि एका पॉईंटला अचानक सुरू होते आणि मग तो माणूस खाली येऊन पोचतो. तर आता हा झटकेबाजपणा आहे, हा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असतो. म्हणजे नुसता तो दारूमध्ये असं नाही आहे. धरसोड करणारी माणसं ज्याला म्हणतो, अनेक घरांमध्ये आपल्याला म्हणतात बघा की हा आरंभशूर आहे, सुरुवात छान असते पण काही दिवसात गडगडतो आणि बंद करून टाकतो. आरंभशूर असा शब्द वापरतात बघा. किंवा धरसोड करणारा माणूस म्हणतात. म्हणजे काय, तो सुरुवात करतो आणि अचानक बंद करतो, अचानक सुरुवात करतो आणि अचानक बंद करतो. याला काही अर्थ नसतो. म्हणून व्यसनमुक्ती ही अचानक सुरुवात आणि अचानक बंद अशी नाही आहे. व्यसनमुक्ती ही विचारपूर्वक आहे आणि ती विचारानेच आपल्याला करावी लागत असते. दारू आपलं तत्व काय आहे बघा, मी आजचा दिवस व्यसनापासून लांब राहणार आहे असं आपलं तत्व आहे. ते त्यामुळं आहे. आजचा दिवस मी ठरवलंय की मी जाणीवपूर्वक दारूपासून लांब राहणार आहे, आपोआप नाही, जाणीवपूर्वक. म्हणजे डिसिजन मेकर मी आहे, डिसिजन मेकर मी आहे. आणि त्यामुळे मी आज ठरवलेलं आहे की काही झालं तरी त्या पहिल्या ड्रॉपपासून लांब राहायचं. आजचा दिवस गेला, दुसरा उगवला दुसऱ्या दिवशी, पुन्हा मी असं म्हटलं आजचा दिवस मी पिणार नाही, दारूच्या पहिल्या ड्रॉपपासून लांब राहणार. डिसिजन घेतलेला आहे. इथं बायफ्लूक नाही आहे, आपोआप नाही, योगायोग नाही, निर्णय. सारंग सर आपोआप आपलं चालू आहे म्हणून सोबत आहेत असं नाही चाललेलं. हा माणूस जाणीवपूर्वक काहीतरी विचार करतो, जाणीवपूर्वक त्याच्यावर अभ्यास करतो, मनाशी ठरवतो. म्हणून तुम्हाला आज दिसत आहेत की ते शिस्तीने काहीतरी करू शकतात. शिस्त ही जाणीवपूर्वक आहे, डिसिप्लिन जाणीवपूर्वक आहे, आपोआप होत नाही. आत्मपरीक्षण करून स्वतःची मानसिकता सुधारू शकते का? अर्थातच. फार छान प्रश्न आहे. स्वतःची मानसिकता सुधारणं किंवा स्वतःला ज्ञानाकडे घेऊन जाणं याला एकमेव कारण असतं, ते म्हणजे आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण हाच एकमेव उपाय आहे आपल्याला शहाणं करण्याचा. कुणी लिहिलाय, छान प्रश्न मांडलेला आहे आणि तो अगदी करेक्ट आहे. आत्मपरीक्षण न केल्यामुळे आपण इथे येऊन पोचलोय की नाही बघा बरं तुम्ही. मग दुसरा आपलं परीक्षण करायला लागतो. दुसऱ्याला आपलं परीक्षण करायची वेळ काढली. दुसऱ्यांनी माझं परीक्षण करावं, दुसऱ्यांनी म्हणावं तू असा आहेस, तू तसा आहेस, तुझे हे दोष आहेत, तसे दोष आहेत, दुसऱ्यांनी म्हणावं. पण मला नाही कळत आहे का? मी जर माझं आत्मपरीक्षण करायला लागलो तर ज्या ज्या गोष्टी मला धोकादायक आहेत, नुकसानकारक आहेत, त्यातनं मला बाहेर काढता येतं. स्वतःला त्या दोषांवर मात करता येते आणि मी अधिक चांगला माणूस होतो. मित्रांनो, तुम्हाला खरंच सांगतो, मी काय किंवा काय किंवा आणखीनही असतील स्टाफ मेंबर्स, आम्ही बऱ्यापैकी आत्मपरीक्षण करत असतो. सारखं करतो की अरे हे माझं बरोबर आहे का, हे मी बोलतोय ते बरोबर आहे का, किंवा हे मला सुधारायला पाहिजे का, हे मला बदललं पाहिजे का, यांनी माझं अजूनही नुकसान होत आहे का. सारखं करावं लागतं. कारण तसं जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही अवेअरनेस असतो, तुमचा अवेअरनेस असतो, जागृत असता तुम्ही. आत्मपरीक्षण हाच एक मार्ग आहे ज्याने हा अवेअरनेस असतो. त्यामुळे आत्मपरीक्षण मित्रांनो, मी तुम्हाला सारखं सांगतोय बघा की इथे तुम्ही आलात ना काही दिवस, ही संधी किती सुंदर आहे बघा ना. आज तुमच्यावर कुटुंब चालवण्याची जबाबदारी नाही आहे का सांगा बरं. की आज घरात पैसे द्यायचे, घरातलं तेल संपलंय का बघायचंय, रेशन संपलंय का बघायचंय, गॅस आणायचा आहे, अमुक आहे तमुक आहे, काही नाही. आज तुम्हाला एक संधी अशी आहे, तुम्ही फक्त तुमच्याकडे लक्ष द्या. अशी संधी संसार करत असताना माणसांना फार कमी मिळते. कारण इतर गोष्टींचा विचार सारखा करावा लागत असतो. कधी नोकरीचा करावा लागतो, तिथल्या कामाचा करावा लागतो, घरी आलं की घरचा करावा लागत असतो, घरामध्ये कुणी आजारी बिजारी पडलं असेल तर त्याचा करावा लागत असतो. म्हणजे त्या माणसाला स्वतःचा विचार करण्यासाठी खूप मोठी संधी मिळत नाही, थोडी मिळत असते. मी अजिबात मिळत नाही असं नाही, पण कमी मिळते तुलनेने. तुम्हाला मात्र आज इथे महिना महिना, 2-2 महिने, 3-3 महिने स्वतःकडे बघण्याची संधी मिळते आहे. म्हणजे खरंच तुम्ही जर आत्मपरीक्षण करायला लागलात तर तुम्ही एकदम काट टाकतो कसा साप तसं होऊन बाहेर येऊ शकता. की ठीक आहे, आजपर्यंतचा जो वेडेपणा माझा चालला होता तो मी समजून घेतलाय, आता मी त्याला उत्तर दिली आहेत. ही फार मोठी संधी आहे. त्यामुळे हा प्रश्न फार छान आहे. जे लोक आपल्याशी नीट वागत नाही तर अशा वेळी आपण काय करावं? लोक काय वागतात
हा मुद्दाच नाहीये. पहिली गोष्ट लक्षात घ्या. मग आपली प्रार्थना काय समजली? देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. या प्रश्नामध्येच बघा उत्तर कसं दडलंय. प्रश्न असा म्हणतोय की लोक बदलत नाहीयेत. लोकांना बदलवता येतं का? मला येतं का बदलवता लोकांना? तुम्ही असं वागा, तुम्ही तसं वागा, मला समजून घ्या, मला सहानुभूती द्या. मी किती लोकांना सांगत बसणार मला समजून घ्या, मला समजून घ्या, मला समजून घ्या? नाही, लोकांना नाही सांगत बसणार मी. कारण माझ्या हातात कुठे लोकांना बदलवणं? माझ्या हातात लोकांना बदलवणं नाहीच आहे. माझ्या हातात एकच आहे, ते म्हणजे मी स्वतःला कसं बदलवू, जे माझ्या हातात आहे. मग मी असं म्हणेन की मला सुधारायचं आहे, मला अमुक अमुक गोष्टी अचीव करायच्यात, मला अमुक अमुक गोष्टींमध्ये पुढे जायचं आहे, मला आनंदाचं जीवन जगायचं आहे, मला माझ्या कामामध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि मजा घ्यायची आहे त्या कामाची. म्हणजे मी बदलणार आहे, मी बदलणार आहे, सगळं मी करणार आहे, मी करणार आहे, मला बदलायचं आहे. असा जेव्हा मी मला बदलायला लागत असतो तेव्हा लोक मला काय म्हणतात, लोक अमुक म्हणतात का, लोक अमुक पद्धतीने माझ्याशी वागतात का, हे महत्त्वाचं उरत नाही. मला त्याकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज पडत नाही की लोक काय करतायत, कारण सगळं लक्ष माझं माझ्यावर आहे. आणि मी असं म्हणतो, तुला करायचंय ना, चल आपण कामाला लागू. म्हणजे जसं तुम्ही व्यायामाला जाता, सकाळी व्यायाम करायला लागता, जिम्नॅशियममध्ये जाता, चालायला जाता, चांगलं प्रकारचं जेवण तुम्ही घेता, तुम्ही नवीन गोष्टी शिकता, कोर्स करता, स्वतःला नॉलेज देता, किती गोष्टी करायच्या संधी आहेत बघा. आपण आपल्याला बदलवणं महत्त्वाची गोष्ट आहे. दुसऱ्यांना बदलवायच्या भानगडीमध्ये पडायला जायचं नाही, कारण ते आपल्याला शक्य नाही. त्याच्यामध्ये आपला वेळ वाया जाणार आणि कष्टही वाया जाणार. दुसरे बदलले तर बदलतील. म्हणजे आपण जेव्हा बदलतो आणि वेगळं वागायला लागतो तेव्हा काही वेळेला परस्पर बाकीचे बदलतात, पण ते आपल्या बदलण्याचा परिणाम असतो. ते बदलायची वाट नाही बघावी लागत. मी बदललो की त्याचं रिफ्लेक्शन मला दिसतं, हो तेही बदलले. निर्णय क्षमता पटकन घेता येत नाही, काय करावे? निर्णय क्षमता तयार होण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागत असतात. मुळामध्ये निर्णय घेणं याच्यासाठी अनुभवांची आणि आत्मविश्वासाची गरज असते, कॉन्फिडन्सची गरज असते. कॉन्फिडन्स कृतीशिवाय येत नाही. कॉन्फिडन्स हा वैचारिक गोष्ट नाही आहे. कॉन्फिडन्सला विचार, कृती, अनुभव अशा 3 गोष्टी लागतात. कॉन्फिडन्स त्याशिवाय येत नसतो. आणि आत्मविश्वास जेव्हा येतो आपल्याला तेव्हा निर्णय घेणं सोपं जातं आपल्याला, कारण आपल्या गाठीला अनुभव असतो. म्हणजे मागं काय झालं याच्यावर आधारित आपण बऱ्याच वेळेला नवीन निर्णय घेत असतो. म्हणजे तो अनुभव आपल्याला फार महत्त्वाचा असतो आणि मग आपल्याला निर्णय घेता येणं शक्य असतं. दुसरी गोष्ट, सर्व निर्णय अगदी यशस्वी झालेच पाहिजेत असा अट्टास करण्याचा काही अर्थ नसतो. कारण तुम्ही जेव्हा पहिल्यांदाच काही गोष्टींचे निर्णय घेणार असता तेव्हा तुम्हाला अनुभवच आलेला नसतो त्या निर्णयाचा. म्हणजे सगळे अनुभवावर आधारित निर्णय घेता येतात असंही नाही. काही निर्णय घेण्यासाठी आपण स्वतः तयार राहावं लागत असतं की चूक होण्याची शक्यता आहे, पण झाली तर काय करीन मी, शिकीन त्यातनं. म्हणजे निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. जे घडणार आहे त्यातनं शिकायची संधी नेहमीच असते. म्हणजे एखादा निर्णय चुकला, अरे बापरे असा कसा निर्णय चुकला असं म्हणून काही उपयोग नसतो. परंतु काही निर्णय असतात, म्हणजे अगदी जीवावर बेतणारे निर्णय असं आपण म्हणूया समजा, तर आपण त्याच्या आधी फार विचार करू शकत असतो, चॉईस देऊ शकत असतो, त्याच्यासाठीचे पर्याय निवडू शकत असतो. म्हणजे कितीतरी गोष्टी आपल्याला निर्णय घेण्याच्या अगोदर तयार ठेवता येतात. पण निर्णय हा घ्यावाच लागत असतो. तेव्हा त्याला आपण का बिचकतोय हा एक भाग लक्षात घेतला पाहिजे. आणि ते बरंचसं बिचकणं आपणच आपला विचार जो केलेला असतो की माझ्या हातनं कधीच चूक होता कामा नये असं जर मी म्हणत असेल तर निर्णय घेता येत नाही. पण मी जर असं म्हणेन की चूक होऊ शकते पण मी त्यातनं शिकीन तर निर्णय घेता येतो. हे लक्षात घ्या ज्यांनी कुणी हा प्रश्न विचारलाय त्यांनी. माझ्या कुटुंबासोबत मी सतत रागराग करतो, मी माझ्या शरीरासोबत छळ करतो आणि या कारणे घरामध्ये कोणाचीच ऐकून न घेता त्रास देतो, शिवीगाळ करतो. या सर्व कारणांमुळे मला एकटेपणा आला आहे, तर यावर काहीतरी उपाय सांगा. पहिला सोपा उपाय स्वतःवर प्रेम करायला शिकणे. मूळ मुद्दा असा आहे की मीच माझ्यावरती प्रेम करत नाहीये, मीच मला समजून घेत नाहीये, मीच मला चांगलं काय हे तपासून बघत नाहीये.
हे साधं त्याचं उत्तर आहे. कारण मी जेव्हा आनंदी असतो, खुश असतो, मजेत असतो, तेव्हा हा प्रश्नच उद्भवत नसतो. पण मग मी स्वतःवर का नाराज आहे? मी सारखं फेल्युअर आहे असं वाटतंय का? मीच युजलेस माणूस आहे, माझ्यातच काही अर्थ नाही, मी असाच आहे. म्हणजे मी स्वतःला फार नावं ठेवतोय, मी स्वतःला फार कमी समजतोय. मला असं वाटतंय माझ्या इतका दुसरा कोणी माणूसच नाही असा घाणेरडा, म्हणजे ज्याला सेल्फ हेट्रेट असं म्हणतात, की मीच स्वतःचा तिरस्कार करतो, मीच स्वतःला काहीतरी बोलत असतो, अरे तुला कधी जमणारच नाही असंच मी स्वतःलाच म्हणतोय. म्हणजे मी माझ्यावर प्रेम करत नसल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी या मला मजा न आणणाऱ्याच वाटतात. म्हणजे मी माझ्यावर पहिली प्रेम करायला शिकलं पाहिजे, मी माझा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. अरे तू जसा आहेस तसा आहेस, तरी तू चांगला आहेस, अनेक गोष्टी तू आजपर्यंत केलेल्या आहेस, तुला जे जमतं ते तू कर. पुष्कळदा दुसऱ्याच्या तुलनेमध्ये बघितल्यामुळे मी स्वतःला फार फालतू वाटतो. पहिली कंपॅरिझन करायची नाही, तुलना करायची गरज नाही, कारण माझ्यासारखा फक्त मीच आहे, मी युनिक आहे, माझ्यासारखा दुसरा नाही, दुसऱ्यासारखा मी होऊ शकत नाही. मग माझ्यासारखा जो मी आहे त्याच्यात कितीतरी गुण आहेत, त्याला कुठल्या कुठल्या गोष्टी जमतात, करायला आवडतं, काय काय मजा तो करू शकत असतो, काय काय लहानपणापासून आजपर्यंत तो करत आलेला आहे. म्हणजे त्यांनी स्वतःचं मागाच्या प्रश्नामधला आत्मपरीक्षणाचा भाग थोडासा पाहिला तर त्याला असं लक्षात येईल की तो सुद्धा एक छान वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेला माणूस आहे. काही गोष्टी त्याला फार छान जमतात, काही गोष्टी त्याला चांगल्या येतात. पण तुलना करायला गेलं तर आपल्याला असं वाटेल, हो पण त्याच्याकडे येते मला कुठे येतं, याच्याकडे आहे ते मला कुठे येतं. म्हणजे तुम्ही कंपॅरिझनमध्येच बसता आणि मग तुम्ही फालतू वाटायला लागता. असं करून चालणार नाही. मी जसा काही आहे त्याचा स्वीकार मला करायचा आहे, कारण ते फार सुंदर आहे. हा स्वीकार जर मी करायला शिकलो या सगळ्यामधून, तर मुळामध्ये मी माझ्यावर प्रेम करतो आणि मग इतर माणसं काय, बाकीची माणसं काय, या गोष्टी माझ्यासाठी दुय्यम राहतात. तेव्हा आपण त्याच्याकडे पाहायला शिकूया आणि आपण आपल्यावर प्रेम करूया. हां, नेक्स्ट, माझ्या व्यसनानंतर रागावर माझं नियंत्रण राहत नाही, त्यासाठी मी काय करावे? मेडिटेशन करूनही प्रॉब्लेम होत आहे. राग कशामुळे येतो? राग ही भावना काय पहिलं समजून घ्या. राग ही भावना सर्वस्वी वाईट नाहीच आहे. मुळामध्ये कुठलीही भावना सर्वस्वी वाईट असं काही नाही आहे. राग ही भावना काय आहे? राग ही भावना मुख्यतः आपला डिफेन्स आहे. डिफेन्स आहे, डिफेन्स. म्हणजे जसं आपण एखादं कुत्रं बसलेलं आहे आणि त्याच्या जवळ आपण गेलो की ते कुत्रं गुरगुर करायला लागतं, ओळख नसेल तुमच्याशी तर रागावतं, चिडतं ते कुत्रं, गुरगुर करायला लागतं. हा डिफेन्स आहे, त्याचा रागच आहे. म्हणजे राग हा डिफेन्स आहे, तो आपल्याला रक्षण करायसाठी आवश्यक आहे. म्हणजे ती भावना कशी आहे? रक्षण करायची भावना आहे, ती आपल्याला सांभाळते. म्हणजे एखादा कोणी मला त्रास द्यायला लागलो तर मी रागवतो, त्या माणसाला लक्षात येतं अरे हे यांना आवडत नाहीये, मग तो माणूस माझ्यापासून लांब राहू शकतो. पण सर्वस्वी राग ही अशी सुद्धा भावना आहे. माणसाला, जनावरांना ही डिफेन्स म्हणून पटकन उपयोगी पडते. कुठलाही इतर प्राणी असेल माणूस सोडून तर तो डिफेन्सिव्ह असतो, म्हणजे रागवतो तो. पण कशासाठी? बचावासाठी. माणूस ही भावना वेगवेगळ्या प्रकारे वापरतो. म्हणजे कसं आहे, शिक्षक रागावतात आपल्यावरती, विद्यार्थ्यावरती रागावतात. शिक्षक विद्यार्थ्यावरती रागवतात, हा राग कसा आहे सांगा? कशामुळे रागवतात शिक्षक? सुधारणा व्हावी आपल्या विद्यार्थ्यामध्ये, त्याला अधिक चांगलं त्याच्याकडनं कार्य व्हावं, त्यांनी कष्ट घ्यावेत, त्याने अभ्यास करावा आणि पुढे जावं, ही भावना शिक्षकांची विद्यार्थ्याबद्दल आहे. म्हणून शिक्षक रागवतात. इथे राग कसा आहे तर त्या विद्यार्थ्याचं भलं व्हावं म्हणून आहे ना, का त्याला त्रास व्हावा म्हणून आहे, का बचावात्मक आहे? नाही, इथे त्या विद्यार्थ्याचं भलं व्हावं म्हणून ही भावना वापरली. आपलं लहान पोर पडेल अशा ठिकाणी जाते परत परत असं म्हणल्यावरती आई रागवते. इथे कशी आहे भावना? रागच आहे, काळजी आहे. करेक्ट शब्द वापरलास. आईला काळजी वाटतेय की असं जर याला सवलत दिली आणि पडल्यावरनं तर काय करायचं, म्हणजे त्या मुलाबद्दलची काळजी आहे त्याला. म्हणजे या ठिकाणी बघा, दोन्ही ठिकाणी हा राग ही भावना फार उपयोगी पडणारी भावना आहे. म्हणजे तिचं रूप चांगलं आहे. परंतु घरातल्या माणसांवरती मला दारूला पैसे दिले नाहीत म्हणून रागावणं, इथे ही भावना कशी बघा. हा आहे ना, आपण केलेलं आहे ना अनेकदा.
की मला ज्यावेळेला विड्रॉल्स असतात आणि मला काही करून प्यायची असते त्यावेळेला आपला हाच राग कसं रूप धारण करतो, कारण तिथे तर नुकसान आहे तरी सुद्धा राग आहे, नुकसान असताना राग आहे. म्हणजे दारू पिऊन काय माझा फार मोठा फायदा नाही होणार आहे, तरी मला ताबडतोब ती हवी. या ठिकाणी अशा वेळेला जेव्हा मी ही भावना वापरतोय तेव्हा माझं नुकसान होत असताना सुद्धा ती भावना वापरली. घरामधली मंडळी माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेत, इथे मी रागवतो. घरामधली मंडळी माझ्यावर विश्वास नाही ठेवत, इथे मी रागवतोय. इथे काय आहे या भावनेचं रूप, येते का लक्षात? बघा, विचार करा. अशा वेळेला मी का रागवतो बरं? घरातली मंडळी माझ्यावर विश्वास नाही ठेवत आहेत. पेशन्स ओके, पेशन्स नाहीये. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे, हा अट्टास आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे, म्हणजे माझी अपेक्षा पूर्ती झालीच पाहिजे. बऱ्याच वेळेला रागाचं हे जे रूप आहे कोणतं, तर माझी अपेक्षा पूर्ती झालीच पाहिजे, हे बऱ्याच वेळेला माणसं वापरतात आणि मग राग हा नुकसानकारक बनलेला दिसतो. मग बायकोनी मला ताबडतोब चहा का नाही दिला मी बाहेरनं आल्यावरती, म्हणून मी रागवलो. मला पैसे का दिले नाही म्हणून वाढलेलं ताट पायाने उडवून टाकलं. अशा ठिकाणी राग भावना तीच आहे, राग ही आहे, पण राग कशा प्रकाराने आला त्याच्या मागची माझी अपेक्षा काय होती. म्हणजे राग ही भावना जी आहे ती अशा प्रकारे आपल्या मनामध्ये येत असते. आता आपण असं लक्षात घ्यायचं की यातला विवेक जो आहे, विवेक म्हणजे माझं नुकसान होणार नाही यासाठी माझा विचार आणि त्यातनं आलेली भावना, असं लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला. मग कुटुंबाबद्दलची जी भावना आहे रागाची, ती माझ्या चुकीच्या वैचारिक काय कृतीमधनं येते आहे, विचारांमधनं निर्माण होते आहे, अविवेकी विचार केल्यामुळे निर्माण होते, अविवेकी दृष्टिकोन ठेवल्यामुळे निर्माण होते. मग मला शोधलं पाहिजे मी हे जे काय बोलतोय ते बरोबर आहे का, मी असं म्हणतोय ते बरोबर आहे का, हे मला शोधावं लागेल. म्हणजे मग कुटुंबियांशी अशा प्रकारची भांडणं थांबवता येतील आणि रागराग जो आहे तो नुकसानकारक जो होतोय तो होणार नाही. मग या भावना आपल्याला शिकल्या पाहिजेत मित्रांनो. मी एका फटक्यात हे सगळं सांगू शकणार नाही, परंतु भावना असा विषय घेऊन ज्यावेळेला आपण बोलू एकदा किंवा सर बोलत असतील त्यावेळेला तुमच्या जास्ती लक्षात येईल की भावनेचा वापर कसा करायचा.